अख्खं कुटुंब संपलं, दुकानाला लागली भीषण आग, पती पत्नी चिमुकलीसह चौघांचा मृत्यू। सांगली जिल्ह्याच्या विटा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। विटा शहरातून इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा समावेश आहे, तर 2 जण जखमी झालेत। या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एका 3 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। या आगीमध्ये 2 जण जखमी झाले आहेत, तर 2 वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा अंत झालाय। विटा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका 3 मजली इमारतीच्या तळमजल्यावर स्टील फर्निचरचे दुकान आहे। याच दुकानाला ही भीषण आग लागली, ती काही क्षणातच संपूर्ण इमारतीत पसरली। या आगीमध्ये इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे। या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगी, नात अशा चौघांचा होरपळून जागीच मृत्यू झालाय। विष्णू जोशी वय 47, सुनंदा विष्णू जोशी वय 42, प्रियंका योगेश इंगळे 25, सृष्टी इंगळे वय 2 अशी दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत। या व्यतिरिक्त इमारतीत असलेले अन्य 2 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीच्या नेमक्या कारणांचा आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे।